नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे ॲनिमल क्लासिफिकेशन क्लास 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी बुक 2 आणि हा 6 नंबरचा लेसन आहे. मित्रांनो, हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता, तुम्ही आमच्या फेसबुकला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. आता आपल्याला शिकायचं काय आहे तर याच्यामध्ये शिकायचं आपल्याला हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे जे काही प्राण्यांचं वर्गीकरण आहे त्याची हिस्ट्री कशी आहे. त्यानंतर आहे न्यू सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, नवीन सिस्टीम कोणती आहे ॲनिमलला क्लासिफाईड करण्याची. त्यानंतर आहे किंगडम. या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे, पण त्या अगोदर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. तर बघा मित्रांनो, कॅन यू टेलमध्ये आपल्याला इथे एक प्रश्न विचारलेला आहे. विच क्रायटेरिया आर यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम. याने जे ऑर्गॅनिझम आहेत, आता सर्वात महत्त्वाचं ऑर्गॅनिझम म्हणजे काय, जे ज्यांना जीव आहे, जे सजीव आहेत, जे हालचाल करू शकतात, अशाला आपण काय म्हणत असतो, ऑर्गॅनिझम म्हणत असतो. मग मुंगीपासून ते हत्तीपर्यंत हे सगळे काय आहेत, ऑर्गॅनिझम आहेत. मग यांचं क्लासिफिकेशन आपण का करतो, क्लासिफिकेशन करण्याची गरज काय, कारण तुम्हाला माहित आहे जवळपास 7 मिलियन पर्यंत काय आहेत आपल्या पृथ्वीवर ॲनिमल आहेत. मग सगळ्यांचा अभ्यास आपण करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना गटामध्ये आपल्याला विभाग लागते. ठीक आहे, विभागल्यानंतर आपण त्यांचा अभ्यास करू शकतो. मग याचा क्रायटेरिया काय काय आहे ते बघूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिला क्रायटेरिया ते म्हणजे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ न्यूक्लियस. म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे ऑर्गॅनिझम आहेत, हे कशापासून बनलेले आहेत, हे सेलपासून बनलेले आहेत, सर्वांना माहीत आहे. मग हे सेल असतो, हे 2 प्रकारे असतो. एक असतो युनिसेल्युलर म्हणजे एकच सेल असतो, आणि दुसरा असतो मल्टी सेल्युलर म्हणजे याच्यामध्ये जास्त सेल असतात. हे झाले 2 सेलचे प्रकार. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, की याच्यामध्ये ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे की नाही, त्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे की नाही यावर काय ठरतो, त्याचा क्रायटेरिया ठरतो क्लासिफिकेशनचा. ठीक आहे. नंतरचा आपल्याला दिलेला आहे युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे सर्वात पहिला क्रायटेरिया म्हणजे त्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे की नाही. दुसरा क्रायटेरिया आहे युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते युनिसेल्युलर आहेत का, म्हणजे सिंगल सेलपासून बनलेले आहेत का, की मल्टी सेल्युलर म्हणजे एकापेक्षा जास्त सेलपासून बनलेले आहे. हे एक त्यांचा क्रायटेरिया आहे. दुसरा क्रायटेरिया आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ सेल वॉल. आता सेल वॉल आहे, हे पण समजलं की ते युनिसेल्युलर आहेत की मल्टी सेल्युलर. त्यानंतर त्यांच्या सेलमध्ये सेल वॉल आहे की नाही, म्हणजे पेशी भित्तिका आपण म्हणतो ती आहे की नाही, त्यावरनं सुद्धा आपण त्याला काय करतो, क्लासिफाईड म्हणजे त्यांचं वर्गीकरण आपण करत असतो. ठीक आहे मित्रांनो, चला समोर. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन किंवा ते त्यांचं पोट कसं भरतात. बघा मित्रांनो, आता जे प्लांट असतात ते कसे असतात, ॲट्रोट्रॉप असतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण काही फंगी झालं, ॲनिमल झालं, हे कसे असतात, हेट्रोट्रॉप असतात. कसे असतात, हेट्रोट्रॉप म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. मग यावरनं सुद्धा आपण त्यांचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असेल. त्यानंतर आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम इथं दिलेले आहेत आणि त्यांचा एक चार्ट दिलेला आहे, हे आपल्याला फिलअप करायचं आहे. तर बघा मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. असा सजीव की तो हालचाल करू शकतो तो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग तो सिंगल सेलचा असू शकतो किंवा मल्टी सेलचा सुद्धा असू शकतो, ते आपण इथं बघणारच आहे. मग तो सेलपासून बनलेला आहे एवढं कन्फर्म झालं. एवढं तर कन्फर्म आहे की तो ॲनिमल कशापासून बनलेला आहे, सेलपासून बनलेला आहे. मग सेलच्या बेसिसवर म्हणजे सेलचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा सेलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणती अंगके आहेत आणि कोणकोणती नाही, त्यावरनं काय केलेलं आहे, त्या सेलला सुद्धा 2 भागामध्ये विभागलेला आहे किंवा डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोट्स. ठीक आहे, इथं मी लिहून टाकतो प्रोकॅरिओट. ठीक आहे, प्रोकॅरियोट्स हा झाला सेलचा एक प्रकार. त्यानंतर दुसरा आहे युकॅरियोट्स. युकॅरियोट्स. ठीक आहे, हे सेलच्या आधारावर याचं काय केलेलं आहे, आपण वर्गीकरण केलेलं आहे, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. ठीक आहे. आता जे प्रोकॅरियोट्स टाईपचे जी सेल असतात त्याच्यामध्ये फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सापडतात. कसे, युनिसेल्युलर. ठीक आहे, म्हणजे कसे, युनिसेल्युलर याचा अर्थ होत असतो सिंगल सेलचे. यांच्यामध्ये फक्त सिंगल सेल असतो आणि त्या सिंगल सेलमध्ये त्यांची सगळं फंक्शन चालत असतात, कार्य त्यांची चालत असतात. यांच्यामध्ये जे किंगडम असतो तो असतो मोनेरा. कोणता किंगडम आहे, मोनेरा. आणि मोनेरामध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम आहेत हे सगळे कसे असतात, युनिसेल्युलर असतात. कसे असतात, युनिसेल्युलर. ओके, समजलं. त्यानंतर आहे युकॅरियोट्स.
आता युकॅरियोट्समध्ये दोन्ही प्रकारचे आपल्याला इथं ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात, म्हणजे युनिसेल्युलर सुद्धा पाहायला मिळतात आणि मल्टी सेल्युलर सुद्धा पाहायला मिळतात. ध्यानात ठेवा, म्हणजे युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर या दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम या युकॅरियोट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंगडम मध्ये बघा मित्रांनो, आता बघा युनिसेल्युलर मध्ये किंगडम दिलेला आहे, त्याचं नाव आहे प्रोटिस्टा. आणि प्रोटिस्टामध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम असतात, ठीक आहे, हे सर्व कसे असतात, हे सर्व युनिसेल्युलर असतात. आता मल्टी सेल्युलर आहे. मल्टी सेल्युलरमध्ये दोन प्रकारचे आपल्याला इथं पाहायला मिळतात. एक आहे विथ सेल वॉल, एक आहे विथ सेल वॉल. म्हणजे काही सेलमध्ये काय असतात, सेल वॉल प्रेझेंट असतात, ठीक आहे, आणि काही सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसतात. त्यावरनं सुद्धा आपण त्याला काय केलेलं आहे, क्लासिफाईड केलेलं आहे. म्हणजे विथ सेल वॉल आणि दुसरं आहे विदाऊट सेल वॉल. आता विदाऊट सेल वॉलमध्ये जेवढे काही ॲनिमल आहेत, ठीक आहे, म्हणजे किंगडम ॲनिमल या त्याच्यामध्ये येतो. म्हणजे जेवढे काही आपल्या पृथ्वी तलावर ॲनिमल आहेत, हे सर्व या ॲनिमलियामध्ये येतात आणि विदाऊट सेल वॉल असं त्यांचं स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा अशी त्यांची रचना आहे. त्यानंतर विथ सेल वॉलमध्ये बघा, विथ सेल वॉलचे अजून आपण दोन काय केलेले आहेत, दोन ग्रुपमध्ये याला डिवाइड केलेलं आहे. एक आहे ॲटोट्रॉप्स, एक आहे ॲटोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, अशा वनस्पती किंवा असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात, ठीक आहे, त्याला आपण ॲटोट्रॉप्स म्हणतो. किंगडम याच्यामध्ये आहे प्लांटी, म्हणजे वनस्पती. जेवढ्या काही वनस्पती आहेत ते सर्व स्वतःचं अन्न तयार करतात, ते स्वतःवरच अवलंबून असतात, म्हणून त्याला आपण ॲटोट्रॉप्स म्हणत असतो. त्यानंतर इथं आपण लिहितोय हेटरोट्रॉप्स. काय लिहितोय, ठीक आहे, हेटरोट्रॉप्स. हेटरोट्रॉप्स म्हणजे काय, असे ऑर्गॅनिझम की जे दुसऱ्यावर डिपेंड असतात, त्यांच्या न्यूट्रिशनसाठी ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे किंगडम, त्याच्यामध्ये आहेत फंगी, त्याच्यामध्ये काय आहेत, फंगी. तर अशा प्रकारे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला क्लासिफाईड करण्यात आलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, हाऊ द प्लांट आर क्लासिफाईड. म्हणजे ज्या वनस्पती आहेत त्यांना क्लासिफाईड कसं केलं जाते, त्यांचा क्रायटेरिया सुद्धा आता बघायचा आहे. सर्वात महत्त्वाचं आहे प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन. म्हणजे वनस्पतीमध्ये काही ऑर्गन्स असतात, ते प्रेझेंट आहेत की अब्सेंट, यावर सुद्धा काय केलं जाते, त्या वनस्पतीला क्लासिफाईड केलं जाते. त्यानंतर दुसरं आहे प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. सेपरेट कंडक्टिंग टिश्यू म्हणजे काय, एखादी वनस्पती असेल तर त्याच्यामध्ये फूड वहन करण्यासाठी, म्हणजे अन्नाचं वहन करण्यासाठी आणि वॉटरचं वहन करण्यासाठी वेगवेगळ्या कंडक्टिंग टिश्यू असतात. काय असतात, कंडक्टिंग टिश्यू असतात, ठीक आहे. फायलम, त्याला आपण झायलम असं म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी असतात. तर ह्या वेगवेगळ्या आहेत की एकच सिस्टीम आहे, त्यासाठी त्या सेपरेट आहेत की सिंगल सिस्टीम आहे. तर यावरनं सुद्धा आपण त्याला काय करतो, त्याचं वर्गीकरण करत असतो. त्यानंतर आहे प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सीड इन अ प्लांट. म्हणजे त्या वनस्पतीमध्ये सीड्स म्हणजे बिया आहेत की नाही, बिया आहेत की नाही यावरनं सुद्धा आपण काय करतो, त्यांचं क्लासिफिकेशन करत असतो. त्यानंतर आहे सीड इनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट. म्हणजे जे काही सीड आहे, ठीक आहे, ते त्या फ्रूटमध्ये इन्क्लोज आहे का, म्हणजे त्या फ्रूटमध्ये आहे की फ्रूटच्या बाहेर आहे, यावर सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन करण्यात येते, ठीक आहे. त्यानंतर आहे नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स. म्हणजे जे काही सीड आहे त्या सीडचे दोन समभाग होतात का, म्हणजे एखादं सीड बघा, पीनट बघा, शेंगदाण्याचे दोन भाग होतात, म्हणजे त्याला आपण म्हणतो कॉटिलिडॉन. म्हणजे ज्याचे दोन भाग होतात त्याला आपण टू कॉटिलिडॉन असं म्हणत असतो, ठीक आहे. म्हणजे दोन भाग होतात की नाही यावर सुद्धा आपण त्या वनस्पतीला काय करू शकतो, क्लासिफाईड करू शकतो. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर बघा मित्रांनो, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की डायव्हर्सिटी. तर बघा मित्रांनो, आपली ही पृथ्वी आहे, पृथ्वीवर खूप सारे प्राणी आहेत, खूप सारे ॲनिमल आहेत, खूप सारे प्लांट आहेत. मग सगळ्यांचा अभ्यास आपण करू शकत नाही, मग त्यासाठी काय केलं जाते, त्यांना ग्रुपमध्ये डिवाइड केले जाते. आता हे ग्रुप कसे तयार करायचे बघा. आता आपल्या पृथ्वीवर तुम्हाला माहिती आहे खूप सारे प्राणी आहेत, जवळपास 7 मिलियन स्पीशीज आहेत प्राण्याचे आपल्या पृथ्वीवर. 7 मिलियन आपल्या पृथ्वीवर स्पीशीज आहेत प्राण्याचा. सगळ्यांचा अभ्यास आपण करू शकत नाही, मग काय केलेलं आहे, त्यांना ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. आता असे ग्रुप कसे पाडले, कोणती पद्धत वापरली ग्रुप पाडण्यासाठी, तर ती पद्धत होती त्यांची सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. म्हणजे त्याच्यामध्ये साम्य कोणकोणतं आहे, त्यांच्यामध्ये साम्य कोणकोणतं आहे आणि डिफरन्सेस कोणकोणते आहेत, यावरनं त्यांचे काय पाडलेले आहेत, ग्रुप पाडलेले आहेत.
आणि त्यावरनं त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांचे जे डायव्हर्स कल्चर आहे प्राण्यांचं, खूप वेगवेगळे प्राणी आहेत, यावरनं त्यांचा आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे बघा मित्रांनो, त्यांचे ग्रुप पाडले. उदाहरणार्थ बघा समजून घेण्यासाठी, इथं ए ग्रुप आहे आणि बी ग्रुप आहे. ए ग्रुपमध्ये बघा मित्रांनो 100 ॲनिमल आहेत आणि बी ग्रुपमध्ये 200 ॲनिमल आहेत. त्यांचे काहीतरी सिमिलिटीजवर, बरोबर आहे. आता 100 ॲनिमल आहे, त्या सगळ्यांचा अभ्यास आपण करू शकतो का? तर नाही. म्हणजे ग्रुप पाडल्यामुळं काय झालं, यांचा फक्त काय करायचं आहे, या ग्रुपमधल्या फक्त 1 किंवा 2 प्राण्यांचा अभ्यास करायचा. या 2 प्राण्यांवरनच आपण बाकीच्या प्राण्यांचा अनुमान घेऊ शकतो की ते कशा प्रकारे असतील. ठीक आहे. म्हणजे हे एक फायदा आपल्याला यांच्या क्लासिफिकेशन वरून होत असतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. त्यानंतर बघा मित्रांनो, आता हिस्ट्री बघायची आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशनची. आता जे ॲनिमलचं क्लासिफिकेशन झालेलं आहे त्याच्या मागची हिस्ट्री कशी आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे अरिस्टोटल. अरिस्टोटलने सर्वात अगोदर काय केलेलं आहे, जे ॲनिमल आहे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता कोणत्या बेसिसवर केलेलं आहे ते बेसिस बघा. त्यांची बॉडीची साईज कशी आहे, त्यांची हॅबिट म्हणजे सवय कशी आहे, त्याचं हॅबिटॅट म्हणजे अधिवास कसा आहे, जे राहतात कुठं, या सगळ्यावर विचार करून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग याच मेथडला म्हणतात आर्टिफिशियल मेथड. या मेथडला काय म्हणतात, आर्टिफिशियल मेथड. बघा, म्हणजे अरिस्टोटलनं जी काही मेथड वापरली, बॉडी साईज, हॅबिटॅट, यावरनं काय केलं त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलं, तर या मेथडला म्हणतात आर्टिफिशियल मेथड. कोणती मेथड म्हणतात, आर्टिफिशियल मेथड. तुम्हाला फिल इन द ब्लँकमध्ये किंवा मॅच द पेअरमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, डॉब्स, हॅन्स्की अँड मेयर. बघा, डॉब्स, हॅन्स्की अँड मेयर हे नंतर सायंटिस्ट होऊन गेले. यांनी कशाच्या आधारावर, म्हणजे बेसचं क्लासिफिकेशन काय आहे यांचं बघा. यांनी काय केलं बघा मित्रांनो, यांनी काय केलं, बॉडी ऑर्गनायझेशन, म्हणजे जी बॉडी कशी बनलेली आहे, त्यांचं ऑर्गनायझेशन कसं आहे, टाईप ऑफ सेलचा प्रकार कोणता आहे, क्रोमोझोम्स अँड बायोकेमिकल प्रोसेस, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये कोणकोणते बायोकेमिकल प्रोसेस आहेत त्या सेलमध्ये, यावरनं त्यांनी काय केलं, त्या ॲनिमलला क्लासिफाईड केलं. आणि या सिस्टीमला म्हणतात किंवा या मेथडला म्हणतात नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याला काय म्हणतात, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. याला काय म्हणतात, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. ठीक आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कार्ल ओज. ठीक आहे, कार्ल ओजने काय केलं, यांनी जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे हे कशावर केलेलं आहे, प्रेझेन्स अँड ऑब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे पाठीचा कणा आहे की नाही, यावरनं त्यांनी काय केलं, यावरनं ॲनिमलचं क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. या मेथडला काय म्हणतात, तर या मेथडला म्हणतात मेथड बेस्ड ऑन इव्हॉल्युशन और ट्रेडिशनल मेथड बेस्ड ऑन इव्हॉल्युशन. ही कोणती मेथड आहे, ही इव्हॉल्युशनवर बेस्ड मेथड आहे, ती वापरली होती कार्ल ओज यांनी. ठीक आहे, म्हणजे नोटोकॉर्ड आहे की नाही त्यावरनं त्यांनी काय केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग हे क्लासिफिकेशन केलं कशासाठी केलं, काहीतरी फायदा असेल तेव्हाच आपण काय करतो, कुठलं तरी काम करतो किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण फायदा नसेल तर आपण करतो का, तर नाही. तर त्यांचे बेनिफिट बघा असे होते. सर्वात अगोदर बघा एक पॉईंट दिलाय, त्याच्यावरून आपल्याला समजेल. पहिलं बेनिफिट आहे स्टडी ऑफ ॲनिमल बिकम अ कन्व्हिनियंट, म्हणजे त्याचा अभ्यास करणं एकदम सोपं झालं सगळ्या प्राण्यांचा. ठीक आहे, अभ्यास करायला सोपं झालं. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल फ्रॉम अ ग्रुप हेल्प टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप. म्हणजे ग्रुपमधल्या काही ॲनिमलचा अभ्यास करून आपण सगळ्या ग्रुपचा अभ्यास करू शकतो, असं महत्त्वाचा एक फायदा झालेला आहे. म्हणजे आपण अगोदर बोललो की ए या ग्रुपमध्ये जर 100 ॲनिमल असतील तर 100चा अभ्यास करायचा गरज नाही, फक्त 3 ते 4 ॲनिमलचा अभ्यास करायचा, त्यावर आपण बाकीच्या ॲनिमलचा जे प्राणी आहेत त्यांचं अनुमान लावू शकतो. ठीक आहे, एक महत्त्वाचा फायदा झाला. त्यानंतर थर्ड पॉईंट आहे इट गिव्स आयडिया अबाउट द ॲनिमल इव्हॉल्युशन, म्हणजे प्राण्यांचं इव्हॉल्युशन कशी झालं, उत्क्रांती कशी झाली, याबद्दल आपल्याला आयडिया मिळून जाते. चौथा पॉईंट आहे ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी, आणि प्राण्याला आपण काय करू शकतो, ग्रेट ॲक्युरसीने काय करू शकतो, ओळखू शकतो. ठीक आहे, हे महत्त्वाचं एक बेनिफिट आहे क्लासिफिकेशनचं. फिफ्थ पॉईंट आहे इट हेल्प टू अंडरस्टँड द रिलेशन ऑफ द ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि काय करतं आपल्याला यांचं रिलेशन आपल्याला समजायला मदत होते. म्हणजे जे काही वेगवेगळे ॲनिमल असेल, ठीक आहे, त्यांच्यामध्ये जर काही साम्य असेल तर त्यांच्यामध्ये रिलेशन काय असेल, हे रिलेशन सुद्धा आपल्याला यांच्यामधून समजते. ठीक आहे, त्यानंतर आहे इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ द इच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर, म्हणजे प्रत्येक प्राण्याचा हॅबिटॅट म्हणजे ते राहतात कुठं हे समजते. त्यानंतर महत्त्वाचं काय, त्यांचा रोल काय आहे या नेचरमध्ये,
या निसर्गामध्ये त्यांचं रोल काय आहे, तर हे सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला त्यापासून अंडरस्टँड होतात. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी सर्व आपण त्याच्यापासून शिकू शकतो. ठीक आहे, बघा 7 नंबर, इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय द ॲनिमल. आणि प्राण्यामध्ये जे काही अडॅप्टेशन झालेलं आहे, ठीक आहे, त्याचा अभ्यास सुद्धा आपण याच्या माध्यमातून करू शकतो. कशाच्या? या क्लासिफिकेशनच्या. तर क्लासिफिकेशनचं हे इम्पॉर्टन्स आहे. तर बेनिफिट ऑफ क्लासिफिकेशन असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो, तर हे तुम्ही पाठ करून घ्या. ठीक आहे, चला समोर. आता बघायचं आपल्याला ट्रेडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता ट्रेडिशनल मेथड कोणती आहे ॲनिमल क्लासिफिकेशन की, हे आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, जी ट्रेडिशनल मेथड आहे ॲनिमल क्लासिफिकेशनची, ही कशावर डिपेंड आहे, ती आहे प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड, म्हणजे पाठीचा कणा आहे की नाही यावर सुद्धा काय होतो, तर ह्या गोष्टी आपण समजू शकतो. म्हणजे यावर त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. कशावर? नोटोकॉर्डवर. म्हणजे त्यांना पाठीचा कणा आहे की नाही यावरनं त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, नोटोकॉर्ड. द ॲनिमल किंगडम हॅज बीन डिवाइडेड इंटू 2 ग्रुप्स. आणि यावरनं काय केलेलं आहे, जे काही प्राणी आहेत, जे ॲनिमल किंगडम आहे, याला 2 ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहे. आता 2 ग्रुप कोणकोणते आहे, तर पहिला ग्रुप आहे नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे, नॉन कॉर्डेट्स म्हणजे त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही. आणि दुसरा आहे कॉर्डेट्स, त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे 2 ग्रुप. आता सर्वात अगोदर आपल्याला बघायचं आहे नॉन कॉर्डेट्स. काय बघायचं आहे? नॉन कॉर्डेट्स. बघा मित्रांनो, नॉन कॉर्डेट्समध्ये काय दिलं आहे, कॅरेक्टर ऑफ नॉन कॉर्डेट्स ॲनिमल आर गिव्हन फॉलोअर्स. म्हणजे खाली त्याचे कॅरेक्टर दिले आहे. ठीक आहे, कशा प्रकारे ते कॅरेक्टर असतील किंवा आपल्याला काय काय गोष्टी त्यामध्ये पाहायला मिळतात. तर बघा मित्रांनो, पहिला पॉईंट आहे, कॅरेक्टर आहे, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड. म्हणजे त्याची जी बॉडी असते ती नोटोकॉर्डने सपोर्ट केलेली नसते. आता नसल्यावर त्याने सपोर्ट करणारच नाही. ठीक आहे, पहिला पॉईंट. त्यानंतर आपल्याला दिलं आहे फॅरिंगिल गिल स्लिट आर अब्सेंट. त्याच्यामध्ये फॅरिंगिल गिल स्लिट असतात, हे कसे असतात? ऑब्सेंट असतात. हे सुद्धा काय असतात? त्याच्यामध्ये अब्सेंट असतात. नर कॉर्ड, बघा, जर नर कॉर्ड त्याच्यामध्ये असेल, इफ प्रेझेंट, तर इट इज ऑन अ वेंट्रल साईड. असेल तर त्याच्या कोणत्या साईडला असेल? वेंट्रल साईडला असेल. आणि तो कसा असतो? एकदम सॉलिड असतो. आणि त्याची एक जोडी असते. काय असते? जोडी असते, पेयर असते. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा 4th पॉईंट आहे हर्ट इफ प्रेझेंट. जर हृदय असेल तर तो कशी असते? त्याच्या डॉर्सल साईडला असते. कशी असते? डॉर्सल साईडला. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा, जे नॉन कॉर्डेट्स आहेत, ठीक आहे, याला क्लासिफाय केलेलं आहे 10 फायलामध्ये. कशामध्ये केलेलं आहे? 10 संघामध्ये त्याचं काय केलेलं आहे? त्याला डिवाइड केलेलं आहे. आता हे संघ कोणकोणती आहेत? ठीक आहे, तर बघा मित्रांनो, जे संघ कोणकोणते आहेत, तर पहिला संघ दिलेला आहे प्रोटोझोआ. हे पहिला संघ आहे. म्हणजे नॉन कॉर्डेट्स जे क्लासिफाय केलेलं आहे ते आपण बघतोय. नंतर आहे पोरीफेरा. ठीक आहे, नंतर आहे पोरीफेरा. पोरीफेरा नंतर आपल्याला इथं दिलेलं आहे, पोरीफेरा नंतर दिलेलं आहे सिलेंटेरेटा. ठीक आहे, सिलेंटेरेटा, निडारिया. ठीक आहे, नंतर आहे प्लॅटीहेल्मेंथिस, ॲशिहेल्मेंथिस, ॲनेलिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, इशिनोडर्मॅटा अँड हेमिकॉर्डाटा. ठीक आहे, हेमिकॉर्डाटा. तर हे त्यांचं काय क्लासिफिकेशन आहे त्या नॉन कॉर्डेट्सचं 10 फायलामध्ये किंवा 10 संघामध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघूया आपण कॉर्डेट्स. आता जे कॉर्डेट्स आहेत, ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉर्डेट्स कॅरेक्टर आर फॉलोज. बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड. आता जी बॉडी आहे ती नोटोकॉर्डने सपोर्ट केल्या जाते. फेरिंगिल गिल स्लिट और लंग आर प्रेझेंट फॉर द रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेशनसाठी त्याच्यामध्ये फॅरिंगिल गिल्स असतात. नर कॉर्ड इज प्रेझेंट ऑन अ डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. म्हणजे नर कॉर्ड जो असतो तो प्रेझेंट असतो आणि बॉडीच्या डॉर्सल साईडमध्ये असतो. कोणत्या साईडमध्ये? डॉर्सल साईडमध्ये. आणि तो कसा असतो? एकदम हलो असतो. इट प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. आता जे हर्ड असते, हार्ड कुठं असते? तर वेंट्रल साईडला असते. कोणत्या साईडला असते? वेंट्रल साईडला. या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो, आता जे नोटोकॉर्ड आहे
एक लॉंग आणि रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर असते प्रेझेंट इन द डॉर्सल साइड ऑफ द ॲनिमल. हे कसे असते, एक लॉंग असते, एक रॉड लाईक स्ट्रक्चर असते. याचं कसं स्ट्रक्चर असते, एकदम रॉड लाईक. आणि हे बॉडीच्या डॉर्सल साईडमध्ये प्रेझेंट असतो, कुठल्या ॲनिमलच्या, कुठल्या डॉर्सल साईडमध्ये. ठीक आहे. आणि इट कीप द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. आता त्याचं फंक्शन काय आहे, तर तो काय करतो, जे काही नर्व टिश्यू आहे, ठीक आहे, त्याला वेगळं ठेवण्याचं काम करतो. त्या बॉडीपासून त्याला वेगळं ठेवण्याचं काम कोण करत असतो, तर हा नोटोकॉर्ड करत असतो. इथं बघा मित्रांनो, कॉर्डेट्स इथं दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. समपृष्ठरज्जू म्हणतात त्याला. याच्यामध्ये बघा हे सर्व मसल आहेत, इथं तुम्हाला दिसतात. हे नोटोकॉर्ड याच्यामध्ये दिसतं तुम्हाला. हे नोटोकॉर्ड आहे. ठीक आहे. नर्व कॉर्ड, हे नर्व कॉर्ड आहे तुम्हाला. हे नर्व कॉर्ड. ठीक आहे. हे गिल स्लिट आहे, हे माउथ आहे, हे ॲनस आहे, हे टेल फिन आहे. ठीक आहे. ही डायग्राम सुद्धा ध्यानात ठेवा, हे सुद्धा एक्झाममध्ये हे विचारलं जाऊ शकते. आता बघा मित्रांनो, जे काही कॉर्डेट्स आहेत, ठीक आहे, आपण बघितले जे काही ॲनिमल आहेत त्याला काय केलेलं आहे, सिंगल फायलममध्ये काय केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे सिंगल फायलममध्ये. आणि त्याला नाव दिलेलं आहे फायलम कॉर्डाटा. काय नाव दिलं आहे, फायलम कॉर्डेटा. ठीक आहे. आता हे कॉर्डेटा आहे, जे फायलम आहे, याला 3 ग्रुपमध्ये, सब ग्रुपमध्ये डिवाइड केले. आता 3 सब ग्रुपमध्ये ते आहे उरोकॉर्डेटा. ठीक आहे, उरोकॉर्डेटा. त्यानंतर आहे सेफॅलोकॉर्डेटा, नंतर आहे वर्टेब्रेटा. ठीक आहे. हे 3 नाव तुम्ही ध्यानात ठेवा, म्हणजे जे कॉर्डेटा आहे त्याला डिवाइड केलेलं आहे. नंतर सब फायलम बघा, जे सब फायलम आहे वर्टेब्रेटा, याला काय केलेलं आहे, तर 10 क्लासमध्ये डिवाइड केलेलं आहे पुन्हा. ठीक आहे. ते कोणकोणते आहेत बघा, तर ते दिले आहे मित्रांनो, सायक्लोस्टोमॅटा, नंतर आहे पिसेस, नंतर दिलं आहे ॲम्फिबिया, नंतर दिलं आहे रेप्टिलिया, नंतर दिलं आहे ॲव्स, नंतर दिलं आहे मॅमेलिया. हे काय केलं आहे, वर्टेब्रेटाला काय केलेलं आहे, क्लासिफाईड केलेलं आहे. आता इथे डायग्राम आपल्याला दिसते. या डायग्राममध्ये काय काय समजते थोडक्यात बघा. तर बघा, जे ॲनिमल किंगडम आहे याला काय केलेलं आहे, 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे नॉन कॉर्डेट्स आणि दुसरं आहे कॉर्डेट्स. ठीक आहे, ध्यानात ठेवा. आता जे नॉन कॉर्डेट्स आहे याला काय केलेलं आहे, ज्या फायलमला, त्या संघाला 10 संघामध्ये विभागलेला आहे. त्या सब किंगडमला 10 फायलम म्हणजे संघामध्ये. ते कोणकोणते आहेत ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. ठीक आहे. प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, ठीक आहे, प्लॅटीहेल्मिन्थिस, ठीक आहे, ॲसेल हेल्मिन्थिस, नंतर आहे ॲनेलिडा, आर्थोपोडा, मोलुस्का, ठीक आहे, नंतर आहे एशिनोडर्मेटा, नंतर आहे हेमिकॉर्डेटा. ठीक आहे, हेमिकॉर्डेटा. ठीक आहे. याच्यामध्ये त्यानंतर कॉर्डेटा आहे. कॉर्डेटाला काय केलं आहे, एक फायलम आहे त्याचा, तो फायलम कोणता आहे, कॉर्डेटा. या सगळ्यांना एका फायलम टाकलेलं आहे कॉर्डेटा. ठीक आहे. नंतर या फायलमला काय केलं, पुन्हा 3 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे ओरोकॉर्डेटा, ठीक आहे, सेफॅलोकॉर्डेटा, ठीक आहे, नंतर आहे वर्टेब्रेटा. नंतर या वर्टेब्रेटाचं पुन्हा 6 क्लासमध्ये डिवाइड केलं आहे. 6 क्लास कोणकोणते आहे, सायक्लोस्टोमॅटा, पिसेस, नंतर आहे ॲम्फिबिया, नंतर आहे रेप्टिलिया, नंतर आहे ॲव्स, नंतर आहे मॅमेलिया. ठीक आहे. अशा क्लासमध्ये त्याला डिवाइड करण्यात आलेलं आहे. तुम्ही हे चार्ट पाठ करा. चार्टमध्ये तुम्हाला नक्की हे चार्ट विचारायची जास्त शक्यता असते. तर बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो, जी काही सिस्टीम आहेत हे आतापर्यंत यूज केल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. कोणत्या, जे आपण अगोदर ह्या सर्व बघितलेल्या आहेत त्या सिस्टीम. ठीक आहे. पण आता काय झालं मित्रांनो, नाव डे न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज फॉलोड. आता नवीन सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, ती आता फॉलो केल्या जाते. ठीक आहे. आता ती सिस्टीम कोणकोणती आहे ते आपण थोडक्यात त्यांची माहिती आता आपण बघणार आहे. ठीक आहे. आता जी सिस्टीम आहे प्रेझेंट आहे ती अकॉर्डिंग टू द 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम. आता ती सिस्टीम दिलेली आहे, त्याला काय केलं आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम यांना 5 किंगडममध्ये क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. किती किंगडममध्ये, 5 किंगडममध्ये. ठीक आहे. आणि ती कोण केलेलं आहे, रॉबर्ट विटाकर यांनी. कोण केलेलं आहे, रॉबर्ट विटाकर यांनी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, जेवढे काही मल्टीसेल्युलर ॲनिमल आहेत आर इन्क्लुडेड इन अ किंगडम ॲनिमलिया. म्हणजे जेवढे काही मल्टीसेल्युलर ॲनिमल आहेत हे सर्व ॲनिमेलियामध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, ही सिस्टीममध्ये. आणि या सिस्टीमचा क्रायटेरिया काय होता, तर बघा, बॉडी ऑर्गनायझेशन, ठीक आहे, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, नंतर जर्मिनल लेयर्स, सेगमेंटेशन. तर हे काय होते त्यांचे क्रायटेरिया होते. कशाचे, जे रॉबर्ट विटाकर होते त्यांनी हा क्रायटेरिया यूज करून काय केलं होतं, क्लासिफिकेशन केलं होतं. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जे क्रायटेरिया आहे, न्यू क्रायटेरिया,
त्याचं क्लासिफिकेशन कसं करण्यात आलं, त्याचा क्रायटेरिया काय काय होता ते आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे. आता सर्वात पहिला जो क्रायटेरिया होता ते होता ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. त्याला काय म्हणतो आपण, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय, ठीक आहे, तुम्हाला हे सांगतो. आता ग्रेड म्हणजे काय, जी काही रचना आहे, ठीक आहे, जी काही संरचना आहे त्या प्राण्याची, ठीक आहे, त्यावरनं हे काढली आहे, त्याला आपण ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. ठीक आहे. रचनात्मक संघटन, त्याचं संघटन कसं आहे सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जे काही युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये फक्त सिंगल सेल आहे, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये फक्त काय असतो, सिंगल सेल असतो आणि त्या सिंगल सेलमध्ये सगळं कार्य चालते. ठीक आहे. बट जे काही मल्टी सेल्युलर असतात त्यांच्यामध्ये काय होतात, मल्टी सेल असतात. मग काय होतं, मल्टी सेलमध्ये ते कार्य करत असतात. म्हणजे मल्टी सेलपासून ते टिश्यू बनवतात, त्या टिश्यूपासून काय ऑर्गन बनवतात, ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम बनते. ठीक आहे. अशा प्रकारचा तो फ्लो असतोय. ठीक आहे. मग याचा अभ्यास आपल्याला करायचा, याला आपण ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन म्हणतो. ठीक आहे. आता बघा, एक दिलेला सर्वात अगोदर प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन. आता प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर ही बॉडी बनलेली असते मेड ऑफ ओनली प्रोटोप्लाझम. आता प्रोटोप्लाझम म्हणजे काय, आता जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामध्ये सिंगल सेल असतो. ठीक आहे, तुम्हाला माहित आहे काय असतो, सिंगल सेल. आणि या सिंगल सेलमध्ये सारे फंक्शन करत असतात. त्यांचे काय जे फंक्शन आहे त्या सेलचं, ठीक आहे, एनर्जी तयार करणं, एनर्जी एक्सपेंड करणं, जे काही त्याचं रिप्रोडक्शन सिस्टीम असेल, जे काय असेल ते सर्व त्या एका सेलमध्ये असते. ठीक आहे. म्हणजे काय झालं, ते एका सेलमधून सगळं कार्य चालते त्याचं. याला काय म्हणत असतो आपण, तर याला आपण म्हणत असतो प्रोटोप्लाझम. याला काय म्हणत असतो, प्रोटोप्लाझम अशा स्ट्रक्चरला. म्हणून याची बॉडी कशी असते, प्रोटोप्लाझम पासून बनलेली असते. आणि बघा मित्रांनो, एक्झाम्पल काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे काय, तुम्ही बघा आजूबाजूला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत का, तर आहे, अमीबा आहे, पॅरामिशियम आहे, हे कसे आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय, की याच्यामध्ये काय असते, मेनी सेल आर प्रेझेंट. म्हणजे याच्यामध्ये सेल खूप प्रेझेंट असतात, सेल खूप प्रेझेंट असतात, बट टिश्यू आर नॉट फॉर्म. बघा, सेल तर खूप आहेत, ठीक आहे, सेल तर खूप आहेत त्या कशामध्ये, तर त्या सिस्टीममध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये, पण टिश्यूज फॉर्म झाले नाहीत. टिश्यू फॉर्म झाले का, नाही. मग टिश्यू फॉर्म झाले नाही याचा अर्थ काय आहे, हे कोणतं ऑर्गनायझेशन आहे, हे आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. एक्झाम्पल आहे पोरिफेरिया. एक्झाम्पल काय आहे, पोरिफेरिया. ठीक आहे. नंतरचं आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन याचा अर्थ काय असतो, बघा, जो सेल असतो हा काय करतो, परफॉर्मिंग करतो सिमिलर फंक्शन टू फॉर्म अ टिश्यू. आता काय करतात, सेलपासून टिश्यू बनतात. ठीक आहे, सेलपासून काय म्हणतात, टिश्यू बनतात. आणि हे टिश्यू काय करतात, जे काही फंक्शन असतात बॉडीमध्ये ते परफॉर्म करतात. काय करतात, ते टिश्यू काय करतात, बॉडीचं जे काही फंक्शन आहे ते कॅरी आउट करतात. याचा अर्थ सेलपासून टिश्यू बनले, ते टिश्यू फंक्शन करतात. ठीक आहे. याचा अर्थ ते स्ट्रक्चर कोणतं झालं, ते संघटन कोणतं झालं, तर ते झालं सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. याचं एक्झाम्पल आहे निडारिया. एक्झाम्पल काय आहे, निडारिया. नंतर बघा टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काय असते, जे टिश्यू असतात हे काय करतात, ऑर्गन फॉर्म करतात. म्हणजे सेलपासून टिश्यू बनले आणि या टिश्यूपासून ऑर्गन बनले, अवयव. ठीक आहे. पण काय झालं, या ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनली का, तर नाही. म्हणजे टिश्यूपासून ऑर्गन बनले पण ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम बनलीच नाही. तर अशा प्रकारचं जे काही रचना असते याला आपण म्हणत असतो टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल आहे फ्लॅट वॉर्म्स. एक्झाम्पल काय आहे, फ्लॅट वॉर्म्स. ठीक आहे. आता नंतर बघा ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन याच्यामध्ये काय आहे बघा, तर डिफरंट ऑर्गन फॉर्म अ ऑर्गन सिस्टीम टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन ऑफ द बॉडी. म्हणजे याच्यामध्ये काय असतात, जे वेगवेगळे ऑर्गन आहेत ते काय करतात, एक ऑर्गन सिस्टीम फॉर्म करतात. ते काय करतात, एक ऑर्गन सिस्टीम फॉर्म करतात आपल्या शरीरामध्ये. आणि ती ऑर्गन सिस्टीम काय करते, स्पेसिफिक फंक्शन, स्पेसिफिक जे फंक्शन असतात ती परफॉर्म करते. एक्झाम्पल आहे ह्युमन बिंग्स. एक्झाम्पल काय आहे, ह्युमन बिंग्स. तर बघा मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, फेसबुक करू शकता, त्यानंतर ईमेल करू शकता, सर्व गोष्टी करू शकता. ठीक आहे. काही अडचण असेल तर नक्की करा. हा व्हिडिओ 1 होता. व्हिडिओ 2 मध्ये आपण राहिलेला पार्ट कव्हर
करणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.